तर गुड मॉर्निंग भावानो, कसं काय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आता वाजल्या सकाळचं थंडीचं 7 वाजल्या आणि थंडी लय म्हणजे लय खतरनाक वाजल्या. सकाळी उठायला पण नको वाटेल तर एवढी आता थंडी आहे. आणि आज आहे रविवार वाया घालवायचं नाही, संडे राईड स्पेशल व्हायला लागत्या. त्यामुळे आज असं एक बारकी राईड काढलेली आहे आणि त्या राईडसाठी आपण आता चाललेलो आहोत. आणि विषय असा झाला की गाडी आता सकाळी उठलेलो लवकर जरा असं आणि मला गाडी पुसून घेतलो, कारण गाडी लय घाण झाली आणि मला धुवायला वेळ मिळाला नव्हता. गाडी सकाळी उठून पुसून घेतलो फक्त मी. आणि आता गाडीत नाही आहे पेट्रोल कायच खरं सांगायचं म्हणलं तर. त्यामुळे पहिलं पेट्रोल टाकून यायला पाहिलं, कारण गाडी कुठं बंद पडेल काय सांगता येणार नाही. कारण रात्री पेट्रोल पण टाकलं नव्हतं मी, तसंच होतं काल जरा असं कामावर होतो, त्यामुळं अवघड झालं सगळं. पहिला पेट्रोल टाकतो आणि मग तुम्हाला सांगतो आपण कुठं जायचं, काय जायचं, आजची राईड काय असणार आणि काय नाही. तर चला पेट्रोल टाकून मग भेटूया आपण. पंप लय लांबणे इथंच आहे. मागं पेट्रोल नव्हतं, मागच्या पंपावर थांबलेलो. पण आता आपण घोडावतवर घातलो आता तेल. काटा काय विषय मला कळतच नाही काय. आता लय नाही 500चं फक्त तेल लावले मी, कारण टाकी फुल केलं की नाही गाडी स्पीडमध्ये असल्यावर लुडबुड आहे, त्यामुळे मी लय फुल करत नाही जास्त. 500 तेल लागले, फक्त 2च काटं दाखवल्यात. हे मला काय विषयच कळत नाही, खरोखर सांगतो मला काय विषयच कळत नाही. असं काय होते आणि काय. किलोमीटर के हिसाब से तो देखा जाए तो चला बघा काय विषय एवढा. सांगली सिटीला जो रस्ता आहे की नाही भावनो, खतरनाक आहे. अशी रस्ते कोल्हापुरात पाहिजे लो, काय मजा येईल म्हणजे गाडी पळवायला शेवट. बरोबर सांगलीत जशी रस्ता आहे की नाही कोल्हापुरात पण नाही, तर तिकडचे रस्ते जरा खतरनाक आहे गाडी पळवायला देन. आणि आता मला झाला आहे लेट, कारण मी प्रज्वलला घ्यायला थांबलेलो. तो सांगलीतच होता, मग त्याला येताना घ्यायचं होतं, त्याकडे गाडी नव्हती. म्हणजे त्याकडे गाडी नाही येत आहे, त्याकडून गाडी घेणार आहे. गोप्रोचा काय विषय मला खरोखर काय कळणार झाले. आदनमधनं बंदच पडाला गोप्रो. ब्लॉक करायला की नाही बंदच पडाला, 1-2 मिनटं झालं की बंद पडाला. काय विषय कळणार. आणि एकदा चाललं की एकदम ओके खतरनाक चालतोय, आणि एकदा बंद पडाले की सारखंच बंद पडते. आता चार्जिंग सगळं फुल आहे गोप्रोमध्ये, तरी सुद्धा का अडकाला सारखं कळना झाले, म्हणजे बंदच पडाला निम्म्यातनं. ते काहीतरी विषय बघायला पाहिजे नाही. गोप्रोतून ॲक्शन कॅमेरा घ्यायला पाहिजे. मग ॲक्शन ह्यो कुठला DJ आहे जा. हो 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 हो. आता आणि कॅमेरा बंद पडलेला. आता काय विषय काय माहित नाही, आणि परत कॅमेरा बंद पडलेला. आता गाडी एवढी भारी आहे की फोटो काढायला लोक थांबणार म्हणल्यावर थांबणारच, काय विषय नाही. आवाज आहे का आता. हा हा, सुकून देनेवाला साऊंड. कवा धरायचं त्या गाडीला, कवा काय जायला. आम्ही 6वा गेअर टाकलो तर ते पहिले गेअरवर असते अजून. हेच विषय आपले, बाकीचा काही विषय नाही. आम्ही अजून 6व्या गेअरवर गाडी पळवली की ती पहिल्या गेअरवर गाडी पळते, त्यामुळे का आता विषयच नाही. तर आता पुढं आणि शांतीने थांबल्यात बाकीचे, त्यामुळे काय बघा आता पुढं जाऊनच. बोलणं जरा असं लय बदल व्हायला माझ्या, काय कळना झाले तसं बघायला गेला तर. म्हणजे बोलणं माझं जरा असं बदलाले का काय माहीत नाही. हे असं सारखंच व्हायले, बोलणं लय बदलाले माझं खरोखर. हा आवाज वाटते भावनो, आई शपथ खतरनाक खतरनाक. आता पुढं टेणार आहे काय सलमानची. टेनरला पण ॲरोचाच आहे.
आवाज त्याचा पण टॉपचा आहे बघा, सगळ्यांची मान वळायल्यात, सगळ्यांची. शेवट घ्यायची, एक दिवस घ्यायची, काय पाहिजे ते होतील खरं भावनं. जे आपलं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करायचं. अजून 27 यावर सगळं कराले, त्यामुळे जराशी वेळ लागला, खरं लागू देईल. अजून किती वेळ लागायचा लागू देईल, भले अजून वर्ष लागू देईल, 2 वर्ष लागू देईल, 3 वर्ष लागू देईल, खरं जे आपलं स्वप्न आहे की नाही ते आपण आपल्या स्वतःच्या जीवावर भावनं पूर्ण करायचा. त्यामुळं विषय टॉपचाच होणार आहे, त्याचा काय विषय नाही. मी पेट्रोल टाकलेलं आहे, इंडिकेटर लावले कुठं आणि वळाले कुठं बघा. गाडी भारी दिसा लागल्या, गाडी भारी दिसा लागल्या. काय तुमच्या थंडी एवढी खतरनाक पडल्या, जाऊ हात पूर्ण गारटल्यात बाबा, की लाल झाल्यात जरा कमी हात, असं एकदम असं आकडल्यागच झाल्यात हात. ग्लव्स तीन घालायला पाहिजे, पण खरं ग्लव्सच नाही आहेत आपल्याकडं. कारण शक्यतो करून ग्लव्स लई दिवस झालं वापरूनच मला सोडा. शक्यतो करून का आता ग्लव्स घ्यायलाच पाहिजे तसं बघायला गेला असता तर. काय विषय? तो हेल्मेट घालायला लागलाय. काय आलं? माझं हेल्मेट घालायला लागलाय, पुढं जावा म्हटलंय. चला. हां हां हां. तर चला जाऊया आता. टेनर पण आल्या आणि शांटीची Z900 पण आल्या. हा आवाज येते माहिती आहे काय, टेनर ती टेनरच खरं, काय पण म्हणा, खरं आपल्या मनात आहे ती Z900. Z900 ती Z900. एमटीला आत्ता आता किक शिफ्टर काढल्या, ते जर पहिला असतं की नाही किक शिफ्टर, मग गाड्याच उचलत नेलो असतो, उचलत 100% उचलत नेलो असतो गाडी, 100%. कवा आपली ड्रीम बाईक येणार आणि कवा आणि काय. खरोखर असं म्हणजे बघितल्यावर की नाही असं वाटतं की आपल्याकडे पण पाहिजे होतं, आपण कवा सक्सेस होणार. जेवढं आतापर्यंत कष्ट करत आलोय तेवढंच कष्ट अजून जरा असं करत राहिलो की नाही 100% भावानो घ्यायची म्हणल्यावर घ्यायची, काय पाहिजे ते होईल, काय पाहिजे ते. खरं टेनरवर बसलेला म्हणजे टेनर जर चालवा लागला की नाही, जे रिॲक्शन भेटतात, जे काय म्हणायचे आरा 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 जे असते नाही टेनरवरचा, खतरनाक खतरनाक म्हणजे शेवट भावना विचार नका जा, असलं खतरनाक वाटते. कारण पूर्ण गाडी भरगत असत्या, त्यामुळं गाडी हा हा. टायटॅनियमचा आवाज आहे की नाही एकदम खतरनाक जोडते हो, एकदम खतरनाक. कारण त्या टायटॅनियमचे जे हे आहेत की नाही, काय म्हणतात ते हेडर्स, जे मटेरियल जे वापरतात टायटॅनियमला, त्यामुळं की नाही सायलेन्सर किती पण म्हणजे तापू देईल, नंतर ना लगेच गार पडते सायलेन्सर, आणि त्यामुळं आवाज पण एकदम खतरनाक सोडते. आणि आपले जे डुप्लिकेट हेडर्स असतात की नाही ते एवढा आवाज सोडत नाहीत, कारण ते पायपा तापून राहतात ना, त्यामुळं काय वाटतं येणार. वा 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 वा, नाही तर नाही तर खतरनाक. तर आता असं झाले की दंडोबापर्यंत जायचं आहे. तर आता हा आपण संग्राम पेट्रोल पंप, विशाल भाऊंच्या पेट्रोल पंपावर, म्हणजे आमच्यावरती BMW घेऊन आलती राहायला त्यांच्या. खरोखर मला असं वाटायला की गोप्रो द्यायला पाहिजे, परत नाही तर काय तर दाखवून तर घ्यायला पाहिजे गोप्रो. मला खरोखर काय कळना झाले, काय यायला बंद पडला, ब्लॉक करायला की निम्म्यानं बंद पडायला.
तर आता आम्ही आले दंडोबाला आणि आता आज मंदिरातून पायातून पडून आले. एकदम वरती डोंगराळ ठिकाण आहे, एकदम म्हणजे एकदम खतरनाक. माकडं तर ढीग एकापेक्षा एक आहे, असं उडी मारले खतरनाक. तर चला आवऱ्या खाली शूट तीन घ्यायचा आहे, खाली जाऊन शूट तीन आवऱ्या आणि निघूया. तर आता दंडोबाला वरती आलतो, दर्शन तीन घेऊन आले आता आणि आता शूटला खाली जाणार आहे. खाली एका ठिकाणी शूटला लोकेशन आहे, त्या ठिकाणी शूट करायचं आहे. तर चला जाऊया मग. खतरनाक गोप्रोचं कसं व्हायला माहिती आहे काय, जर 50% वर चार्जिंग असलं गोप्रोचं तरच व्हिडिओ आलाय, नसेल तर गोप्रो बंद पडालाय. म्हणजे 50% 40% चार्जिंगवर आलं ना तर गोप्रो बंद पडालाय. का काय कळना झाली तेच विषय. शेवट म्हणजे शेवट रिॲक्शन आहे, शेवट. सगळे मान खतरनाक. ओनली रिॲक्शन रिॲक्शन. तर आता दंडोबावरून जरावरच खाली आलो आणि आता शूटसाठी थांबले. 26 जानेवारीचं शूट चालू आहे आता. उद्या 26 जानेवारी आहे, त्यामुळे आता जरा शूट चालू आहे. लोकेशन पण खतरनाक मिळाले. आता या बाकीच्या गाड्याचं करायचं आहे, अजून माझ्या गाडीचं शूट आहे, भरपूर शूट आहे अजून. तर मला हेडर दाखवायचं राहिलं गाडीचं. टायटॅनियम इसको बोलते, पूर्णपणे निघा झाली खतरनाक. तर आता शूट ते सगळं झाले भावनं. आता फक्त खाली हायवेला जरा शूट घ्यायचं राहिले. सलमान भाईंना जरा असं लेट झाला म्हणून त्याने चालल्यात आता, म्हणजे घरी चाललेत त्याने. त्यांना जरा लेट झाले, घरातनं फोन आल्यात म्हणून. तर आता शांती, मी, आयमानजीन आहे, अजून अर्जुनदा पण आहे. तर आता खाली जाऊन आम्हाला शूट घ्यायचा अजून हायवेला. गाडीवर एक जरा फ्लायबाय मारायचा, अजून लय दिवस झालं गाडीवर फ्लायबाय मारून झेड 900ला. तर चला जाऊया खाली. आता गोप्रो टमटमीत चार्जिंग करून घेतले, 92% चार्जिंग झाले. आता बघा किती उशीर चार्जिंग जाते काय आधनं मधनं बंदच पडाले. तर अनेक विषय म्हणजे सांगायचं तुम्हाला भावनो. असं आम्ही ठरवले की नाही, भरपूर आम्हाला कमेंट असतात, कमेंट येत असतात, दादा तुम्ही कुठल्या गावचा आहे, कुठं राहताय, काय करताय, म्हणजे व्हिडिओतून कसं काय हे येऊन असं आम्हाला लय कमेंट राहतात. तर आम्ही आता की नाही एक सांगली बायकर्स म्हणून एक ग्रुप तयार केला आहे, सांगली बायकर म्हणून. आणि त्या ग्रुपला की नाही आमचं सगळं अपडेट राहणार आहेत, सगळं म्हणजे सगळं A to Z अपडेट राहणार आहेत, की आम्ही काय करते काय नाही, कुठं असते कुठं नाही, हे सगळं आमचं अपग्रेड राहणार आहेत. त्यामुळं लवकरात लवकर जावा आणि सांगली बायकर्स म्हणून ग्रुप आता आम्ही नवीन काढले भावनं. तर जावा, लवकरात लवकर फॉलो करा. आणि यूट्यूबला सुद्धा त्याचा म्हणजे शॉर्ट्स फक्त टाकणार आहे. ब्लॉग जर होत असला तर आम्ही टाकणार, नसलं तर ओनली ऑन फक्त शॉर्ट्स व्हिडिओ आम्ही टाकणार आहे. फक्त गाड्यांचा आवाज, फ्लायबाय, व्हिले हे जेवढं पण असतील व्हिडिओ ना, ते फक्त आम्ही पोस्ट करणार आहे. त्यामुळं भावांनो लवकरात लवकर जावा. सांगली बायकर्स ग्रुप आहे, लवकरात लवकर जाऊन फॉलो बटन दाबा. आणि यूट्यूबचं जर चॅनल काढलो तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आमचं राईडचं कसं असते, काय असते, डेली अपडेट काय असतात काय नाही, हे सगळं तुम्हाला पण कळेल. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन फॉलो बटन तेवढं दाबा, सांगली बायकर्स. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ID मेन्शन करतो, काय विषय नाही. हे एक लोकेशन खतरनाक आहे, खतरनाक म्हणजे शेवट. म्हणजे जरासा अंधारा पुढे चला दाखवतो म्हणा, असं इकडे तिकडे झाडं आहेत आणि मधना असा रस्ता आहे, लय खतरनाक आहे. तिथे थांबून मला फोटो काढायची इच्छा लय झाल्या. मगाशीच काढायचं होतं पण राहून गेलं, पण आता जाताना 100% फोटो काढणार. मला लय आवडली लोकेशन, ते खतरनाक टॉपचा विषय बंडा. मला इथनं जाऊन आणि कामावर सुद्धा जायचं आहे.
प्रज्वल जरासं भ्याला आहे लीन मारताना, कारण आता तर जरासं लीन शिकलोय. परफेक्ट नाही आहे सोडा, फक्त शिकालोय जरासं लीन मारायला. म्हणतात लीन मारणं एवढं का अवघड आहे, एवढं का अवघड आहे. खरं एकदा टायर मागचा स्लिप झाला की डायरेक्ट आडवं घासत जाते. त्यामुळे जरा हळूहळू शिकायला लागते, बाकीचा काय विषय नाही. तर लोकेशन येते का नाही, येते का नाही विचार करलो. खरं काय हे नाही की लवकर लोकेशन कुठं होतं बघितलेलो. हां इथंच आहे हे जे लोकेशन आहे की नाही. हे इथं मला फोटो काढायची इच्छा झाल्या. फक्त मागाशी जरासं झाडाशी जे फुलं असतात ना, फळं आहे गुलाबी कलरचं, ते जरासं खतरनाक आहे. प्रज्वल इथं जरासं फोटो काढ का फक्त. हे मागचे येऊ द्याल बघ फक्त. 5X लाच काढ. वाघ मध्ये आला यो. तर भावांनो एक आता बऱ्याच दिवसातनं गाडी घेतली अर्जुनबाईंची. एक फ्लायबाय मारायचा लय दिवस, म्हणजे फुल टायटेनियम असल्यामुळे की नाही लय दिवस झालं मारलो नाही, काही नाही. तर आता जाऊया, फक्त एक छोटासा फ्लायबाय द्यायचा आहे. गाडी पळवायला भावानं शेवट. आत्ता आवाज कसा याला कमेंट करून सांगा काय, कारण आता साऊंड पण खतरनाक आहे आणि माईक आपण जरासं वेगळ्या पद्धतीनं आपण सेटअप केला माईकचा. त्यामुळे आवाज कसा आला कमेंट करून सांगा. आता माझा वॉइस कसा आलाय, एकदम क्लिअर आलाय काय. मला डिवायडर मिळालाच की ओवर रस्ता. हाय हा खतरनाक म्हणजे खतरनाक फील आले भावांनो, खरोखर शेवट फील आले शेवट. हे कोण आहे घेऊया. कारण बरेच दिवसांना अर्जुनदाची गाडी पळवायला मिळाल्या, म्हणजे बरेच दिवस झाला घेतलं नव्हतं चालवायला. त्यामुळे आता कसं जरा भारी एकदम खतरनाक. खतरनाक रिॲक्शन तर एकापेक्षा एक आल्या. लोक थांबून बघायला असलं खतरनाक वाटायले. हा जे फील आहे गेली गाडी पळवायला, खतरनाक म्हणजे खतरनाक. भाई विली मारलाय, बघूया आता विली कशी बसत्या. मग आपण शूटमध्ये घ्यायचं म्हणाले, खरं आता घेतो. बसले खतरनाक. एकदा शिकले की विषय संपला. आता अर्जुनदा शिकाले, जरा आता वेळ लागणार, फक्त हळूहळू शिकू दे, एवढाच विषय, बाकीचा काही नाही.